जरा से नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ नहीं, जरा जरा से चांदणे जरा से नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ नहीं, कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा, दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा. मला तर बाई आश्चर्यच वाटतं तुझ्या नवऱ्याचं. असं कसं तुम्हा दोघांना सोडून इतक्या लांब राहू शकतो तो? करमतं कसं त्याला? जर बायकोची जबाबदारीच घ्यायची नव्हती तर मग पुढच्या जबाबदाऱ्या वाढवल्या कशाला आमच्या डोसक्यावर टाकायला? समजत नाही एवढं साधं. आताचे दिवस किती महागाई काय चालली आहे. आम्ही आपल्या म्हणायचं लोकांना कौतुकाने, आमचं जावई कसं नाव सोन्यासारखा तिकडे असतो सोन्यासारखा आणि हाती कथलाचा वाळा. काय बघ, कुठे सोडू तुला? नाही नको, मी वृंदाकडे जाते अभ्यास करायला. बाय. रिक्षा पाहिलंच का ग सुवर्णा, काही लोक फटफटीवरनं जाताना सुद्धा ना जणू काही विमानातच बसलो असं म्हणतात नाही चेहऱ्यावर. आज बघ कसं जमिनीवर उतरावं लागलंय त्यांना. मी तर बाई ठरवलंच आहे आता रिक्षा रिक्षा ह्याच्या काही फंदातच पडायचं नाही. माझी नवी कोरी गाडी नाही का येणार आहे, त्या गाडीतनच जाणार आहे मी आता भाजी वगैरे सगळं आणायला मंडईत. मला बघायचंच आहे त्या फटफटीवाल्यांचे चेहरे कसे फटफटीत होतात ते. आई, अगं तुला माहितीये आज मॅमनी मला नवऱ्या मुलीला तयार करण्यासाठी पाठवलेलं मेकअप करायला. आणि ती इतकी सुंदर दिसत होती ना, अगदी बाहुलीसारखी दिसत होती ग. सगळ्या जणी खूप कौतुक करत होत्या. आणि तुला माहितीये माझ्या मैत्रिणी तर मला चिडवत होत्या का की आता तुझा मेकअप आम्हीच करणार म्हणून. चंदना, खरं तर नवऱ्या मुलीला मेकअपची गरजच नसते. अगं तिच्या डोळ्यासमोर भावी आयुष्याची सुंदर स्वप्न असतात आणि ते जाणीवीने ते सुंदर दिसते, समजलं? आई, अगं असं असतं ना तर नवऱ्या मुलीला लग्नात मेकअपच करावा लागला नसता. इतर मुलींचं मला माहित नाही बाबा, पण माझ्या लेकीला तर मेकअपची अजिबात गरज नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर आत्ताच नवरीचं तेज आलंय. आई बास. ताई, खरंच तू खुश आहेस ना? हे काय विचारणं झालं का वृंदा? अगं मनासारखा जोडीदार मिळाला ना की कोणी खुशच होतं. आई बास आता, तुम्ही किती माझी चेष्टा कराल. वेडाबीन, तू कशाला विचार करतेस? उद्या परीक्षा आहे ना तुझी, चांगले मार्क मिळवायचे आहेत ना, मग अभ्यासाकडे लक्ष दे. ही बघ सायली पण आली. तुम्ही दोघी जणी छानपैकी अभ्यास करा. मी कोबीच्या तिखटवड्या आणि चहा घेऊन येते. हा, अगं ती चेटकीन दिसलेली चोरकी काकू छायावानींना टोमणा मारत होती. लवकरच आम्ही आमच्या गाडीने फिरणार आहोत म्हणून. पैशांची काही व्यवस्था झाली? तू कालचा प्रॉब्लेम आणलायस का? तोच आधी सॉल्व्ह करू. चल आज जाऊया. हॅलो हॅलो दादा. प्रसाद, कसा आहेस? मी बरा आहे. तुम्ही दोघं कसे आहात? मजेत. बाय द वे, तुझं लग्न ठरलंय चंदना बरोबर. कॉंग्रॅट्स. थँक्स. या सुमित्राच्या नादात ना सगळे माझे पैसे पैसे राहिले. सुवर्णाच्या साड्या पण मध्ये मध्ये लटकत असतात, तिला पण एक कळत नाही. दादा एक मिनिट. नाही ग परमेश्वरा, सगळी पळापळ नुसती मला. आज रिक्षेचे पैसे वाढले ना इकडे कटचे. सॉरी, अरे आई आली तेवढ्यात.
म्हणजे तू मला फोन केलायस हे आईला माहित नाहीये तर माझ्या लहान भावात आईच्या मर्जीविरुद्ध काही करण्याची हिंमत आली तर बाय द वे फोन सहजच केला होतास की? हो म्हणजे तुझ्याकडे जरा माझं काम होतं, बोलू का? हां बोल ना. अरे दादा ते आपल्या करशील ना काम? काम होईलच असा शब्द देत नाही पण मी प्रयत्न करतो. थँक्स, बाय. बाय. आई, आजपासून मी शाळेत नाही जाणार. बघतेस का अशी? खरंच नाही जाणार मी शाळेत. तू शाळेत जाणार नाहीयेस, मग काय करणार आहेस? दिवसभर क्रिकेट खेळणार आहेस का मुलांना गोळा करून उन्हाडक्या करणार आहेस? नाही, ते करणं म्हणजे वेळ फुकट घालवण्यासारखं आहे. मी ठरवलंय कुठेतरी काम करीन. काम? कसलं काम? कसलंही काम करीन, पण अभ्यासात माझा वेळ फुकट घालवणार नाही. अच्छा, म्हणजे तुझ्या दोन्ही तायांनी अभ्यासात वेळ फुकट घालवला असं म्हणायचंय का तुला? त्या दोघी हुशार आहेत, पण माझ्यासारख्या ढ मुलाने शाळेत जावं म्हणजे माझा वेळ आणि तुमचा पैसा दोन्ही फुकट घालवण्यासारखं आहे. केदार, तू अभ्यासही करणार नाहीयेस, खेळणारही नाहीयेस, मग आणखी कोणतं काम करणार आहेस तू? मी नोकरी करीन आणि बाबांना घर चालवण्यात मदत करीन. आणि बघतेस ना, बाबांच्या एकट्याच्या पगारात घर भागत नाही. आणि आता चंद्राताईचं लग्न झालं की तिचाही पगार ती चेटकीन घेईल. केदार, मार खाशील हा. मोठ्या माणसांबद्दल असं बोलू नये आणि लहान मुलांनी आपल्या मर्यादेत राहावं, कळलं? मी लहान नाहीये, मोठं झालोय मी. सगळं कळतं मला. बाबांना चंद्राताईच्या लग्नासाठी खूप खूप पैसे हवेत आणि त्यांनी त्याच्यासाठी ऑफिसमधून खूप मोठं कर्जही घेतलंय. तरी पैसे कमी पडतायत, हो ना? नको रे ह्या गोष्टींची काळजी करूस. का नको काळजी करू मी? मुलगा आहे मी त्यांचा. चंद्राताईच्या लग्नासाठी कांता काकूने गाडी मागितली आहे ना. बाबांनी प्रसाद दादाला गाडी दिल्याशिवाय तो लग्नाला उभा राहणार नाही असं म्हणाले ना कांता काकू. मी नोकरी करीन आणि गाडीचं कर्ज फेडेन. हे सगळं तुला कोणी सांगितलं? कळलं मला. त्या दिवशी कांता काकूंचं सगळं बोलणं ऐकलं होतं मी. बस आजपासून मी शाळेत नाही जाणार. हरीश दादाला माझ्यासाठी कुठेतरी नोकरी बघायला सांगणार आहे. तू नको काळजी करूस. तुझे बाबा कुठूनही पैसे आणतील आणि चंदनाताईचं लग्न नक्की होईल. त्यासाठी तुला शिक्षण सोडून नोकरी करायची काही एक गरज नाहीये, कळलं? वेडबंबू. सकाळी सकाळी तुझ्यासाठी चकल्या केल्या आहेत, खाऊन बघ कशा असतात त्या. मस्त झालंय. थँक्यू काकू. पण तुम्हाला कसं कळलं की सकाळपासून मला तुमच्याच हातच्या चकल्या खायच्या होत्या? म्हणून तर मी म्हणते की मका तुझ्यासारखा चेडू बोया खावा होता. तुम्हाला मुलगा झाला असता ना, तुमची सून होऊन आली असते मी तुमच्या घरात. नका गो बाय, झिलाक नसता तेवढी चेडवाक माया असता आई बापाची. आणि तुका अभ्यासाच्या दरम्यान काही खाऊ खवा असतात तर मका सांग. नक्की सांगू. तर तुझ्यासाठी असतात, नंतर दी. हॅलो, हां बोलतोय मी. हो, हा बाहेरच आहे, माहिती आहे मला. एक लक्षात ठेव, आईचं तुझ्याविषयीचं काही जरी मत असलं ना तरी आपल्या नात्यात फरक पडणार नाही. ते कायम तसंच राहील. प्रसाद, ते बाबा आले, मी तुला नंतर कॉल करतो. कोणाशी बोलत होतास? नाही, कोणाचाच नाही, रॉंग नंबर होता. चला. अरे हा तर म्हणायचा की हा कधीच खोटं बोलत नाही म्हणून. मग आता का खोटं बोलतो? नक्की कोणाशी बोलत होता? प्रसाद तुमच्या बरोबरच लहानाचा मोठा झालाय ना,
त्याच्याविषयी तुझ्या मनात असं वाकडं येतच कसं? लिंबूवाडीच्या बाहेर जाऊन आणखीन तो काय काय करत असेल ते तुम्हाला कसं कळणार? दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. काय झालं तुला? तू का रडतेस अशी? हा, तू काही बोलले नाहीस तर मला कळणार कसं? अगं सांग ना राजा, काय झालं? काय झालं ताईला? अगं ती नुसतीच रडते, काही बोलतच नाहीये, बघ ना. काय झालं तुला? कोणी काही बोललं का तुला? तू माझ्याशी बोलूच नकोस. मी तुला माझी बेस्ट फ्रेंड समजत होते ग. मला वाटत होतं तू माझ्यापासून काहीच लपत नाहीस, मला सगळं सांगतेस. पण गैरसमज होता तो माझा. माझं लग्न होण्याआधीच तुम्ही मला परख करून टाकले. अगं असं काय बोलतेस तू? मुलगी म्हणजे आई वडिलांच्या काळजाचा तुकडा असतो. मग हा काळजाचा तुकडा तुम्ही दुसऱ्यांच्या हाती सोपवणार? त्यांच्या अवास्तव मागण्यांसाठी तुम्ही स्वतःला विकणार? अगं काय बोलतेस बाळा? आई एक मिनिट, तुम्ही आता माझ्यापासून काहीच लपवू नका. मला सगळं कळलंय. माझ्या सासरच्यांनी बाबांकडे गाडीची मागणी केली ना. अगं मग काय झालं? एवढ्याशा गोष्टीसाठी तू रडतीस? आई त्यांनी खेळण्यातली गाडी नाही मागितली ग, खरी गाडी मागितली त्यांनी, जे बाबांच्या खिशाला परवडण्यासारखं नाहीये. माझ्या लग्नाचं हे ओझं मी तुमच्यावर टाकण्यापेक्षा ना मी लग्न न केलेलं बरं. हे असं अभद्र बोलू नकोस. आई मग जे काही चाललंय ते शुभ आहे का? आधीच हुंडा म्हणून काय काय देताय, त्यात आणखीन गाडी कशाला? बाबांना एवढ्या मोठ्या कर्जाच्या खड्ड्यात घालून मी सासरी नाही सुखाने राहू शकत आई. अगं रीतीनुसार काही गोष्टी कराव्याच लागतात. मला वाटतं आई चंदनाताई बरोबरच बोलतीये. कांता काकूनी आपल्याकडे गाडी मागून आपल्यावर उपकारच केले. हे लग्न मोडावं अशी देवाचीच इच्छा आहे आई. अगं तुझं डोकं फिरलंय का? हा, लहानांनी मोठ्यांमध्ये बोलू नये असं किती वेळा सांगायचं तुला? अगं लग्न म्हटलं की अशा छोट्या मोठ्या अडचणी येणारच. म्हणून का ठरलेलं लग्न असं मोडून टाकायचं? उलट अशा संकटांमध्ये तुझ्या बाबांनी आणि मी नेहमीच एकमेकांना साथ दिली आणि म्हणून आमच्या दोघांचं नातं अधिक घट्ट होत गेले. आई तुझं आणि बाबांचं ठीक होतं ग, पण प्रसाद आणि चंदनाताईचं काय? नवरा बायकोचं नातं हे विश्वासाच्या पायावर उभं असतं असं म्हणतात ना. मग जो मुलगा लग्नाआधीच आपल्या आईच्या अवास्तव मागण्यांना पाठिंबा देतो त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? त्याच्या भोळ्या चेहऱ्यामागे आणखीन काय दडलंय देवालाच माहित. तुझं डोकं फिरलंय का ग? आपल्याला काय माहित आई? प्रसादला स्वतःलाच गाडी हवी असेल तर आईचं नाव पुढे करून त्यांनी स्वतः गाडीची मागणी केली नसेल असं कशावरून? त्याचं दुसरीकडे कुठेतरी अफेअर असेल म्हणून ही अट टाकली असेल त्यांनी. अगं तू कुठला विषय कुठे नेतेस? प्रसाद तुमच्या बरोबरच लहानाचा मोठा झालाय ना, आणि त्याच्याविषयी तुझ्या मनात असं वाकडं येतच कसं? तो काही 24 तास तुमच्या डोळ्यासमोर नसतो. लिंबूवाडीच्या बाहेर जाऊन आणखीन तो काय काय करत असेल ते तुम्हाला कसं कळणार? बस, आता एक शब्द जरी बोललीस ना तरी खबरदार. हॅलो, वृंदा जरा आईला निरोप दे. तिला म्हणावं की आपल्या कर्जाचा प्रश्न मिटला. काय म्हणजे तुम्हाला कर्ज मिळालं? हो अगं आमच्या कंपनीनं गाडीसाठी जास्तीचं कर्ज मंजूर केलं. हो बरं, मी जरा कामात आहे आता. मी तुला नंतर घरी आल्यानंतर सविस्तर सांगतो सगळं. हा, पण आईला निरोप दे जरा. वृंदा, बाबांचा फोन आहे ना, ते इकडे. हॅलो हॅलो, मी बोलतेय. अहो अगं काय म्हणत होते हे? हा, काय बोलले ते? त्यांच्या ऑफिसमधून गाडीसाठी कर्ज मान्य झालंय. बघ, मी सांगत होते ना सगळं नीट होईल. तुमचं ना उगीच काहीतरी चाललं होतं. चंदना, झालं ना तुझ्या मनासारखं? आता तरी खुश आहेस ना तू?
मावशी सांग तुमच्या. हा गप्प बसता येत नाही तुम्हाला? काय गोंधळ चाललाय? काय गोंधळ घालायचं स्वतःच्या घरात घालायला सांगायचं त्यांना. घरदार आहे की नाही तुम्हाला? आणि हे काय आहे हा? हे काय माझ्या मुलाचं लग्न आहे प्रसादचं, हे असं आखून बिकून ठेवायचं नाही, खड्डे बिड्डे करायचं नाही, मांडव टाकायचा इकडे मला. या चौकात स्वच्छता राखण्याची जबाबदारी तुम्हा सगळ्यांची आहे, नाही तर गाठ माझ्याशी आहे सांगून ठेवते. वा 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 वा, काय कचरा टाकताय इकडे? आधीच सांगून ठेवते हा, या चाळीच्या चौकात मला अस्वच्छता नको, स्वच्छताच पाहिजे, कचरा वगैरे काही टाकायचा नाहीये. नाही नाही ठीक आहे, मी करतो ते काम. ए हिरो, फोनवर काय बोलतो? इकडे समोर ये असा. हो आलो काकू. बोलतो तुझ्याशी बोलतो, 2 मिनिटात बोल. असा ये समोर उभा राहा. काय काकू? काय रे हरीश ना रे तू? नेता समजतोस ना या एरियाचा? माझ्या प्रसादच्या लग्नात हा एरिया स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुझी. ते बघ कसं टाकलंय. झाडू आल्याकडनं लग्नाआधी 8 दिवस इकडचा काना कोपरा सगळा स्वच्छ करून घ्यायचा. तू काय हा मला चकचकीत लखलखीत दिसला पाहिजे हा परिसर. हा तू असशील रे नेता, मी आहे कांता चोरगे, लक्षात ठेवायचं. नाही सगळं तुमच्या मनासारखं होईल. नाही ते बघतेच आहे ना, मी आता बघणारच आहे. काय रे हरीश, ही कांता तुका नाही नाही ता बोलली आणि त्या सगळं तू निमूटपणे ऐकून घेतलंस? अरे लिंबूवाडीचं नेता असं मारे तू. कसं आहे ना सुधा काकू, द्यायला मी त्यांना उत्तर देऊ शकलो असतो, पण हे लग्न व्यवस्थित पार पडावं असा विचार करून गप्प बसलो. हा बाकी बरोबर बोललास. चल. अरे हो, विचारीन बोलले आणि विसरूनच गेले बघ. मग वृंदाक पेन दिलास की नाही? नाही ते राहून गेलं. पेन सोबत दुसरा आणि काय सांगूचा असा? वृंदाच्या प्रेमात बिमात पडलंस की काय? नाही तसं आपलं मका वाटता. अहो काहीतरीच काय काकू, मी आणि वृंदाच्या प्रेमात शक्य तरी आहे का ते? का काय वाईट असत रे तिच्यात? नाही त्यात दोष काढण्यासारखं असं काहीच नाहीये, पण ती माझ्या टाईपची मुलगी नाहीये. जाऊ दे, तुम्हाला नाही समजायचं ते. या सुधा काकूंपासून जरा सावधच राहायला पाहिजे. आज माझी चोरी बरोबर पकडली त्यांनी. अहो बाबा, याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे ते विचारलं का तुम्ही? आता कर्जाची सोय झाली आहे ना, मग त्यात आता आनंद मानायचं सोडून तू तुझं गणिती डोकं नको चालवूस. हा दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. देन व्हॉट्स युअर टाइप्स? तुला कशी मुलगी हवी आहे? तुझं आणि काकूंचं बोलणं ऐकलंय मी, म्हणूनच विचारतीये. मला जशी मुलगी हवी आहे ना, तिचे डोळे तुझ्यासारखेच हवेत आणि तिचं कॉम्प्लेक्शन तुझ्यासारखीच गोरी आणि ऑफकोर्स तुझ्यासारखी स्लिम सुद्धा. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे, उंचीचं जरा बघावं लागेल. अरे हरीश, उंचीचं काय? ही हिल्सचे सँडल्स घालेल ना. नाही त्यांनी सॉल्व नाही ना होणार प्रॉब्लेम. का? अरे हरीश, आजकाल 3-3 इंचाचे हिल्स मिळतात. काय आहे ना प्राची, मला तुझ्यापेक्षा 1.5 इंचांनी हाईटला कमी असलेली मुलगी हवी आहे. नाही कधी ना कधी कुठे ना कुठेतरी भेटेलच मला ती. सो विश मी गुड लक. बाय. तुम्ही माझी उंची कमी कशी करू? काय तर मी म्हटलं होतं ना तुला सगळं व्यवस्थित होणार म्हणून. मला दाखव. अरे आरची, देवाचीच कृपा आहे हो, नाही तर ही वेडाबाई लग्न मोडायला निघाली होती. ए वेडू, अगं तुझा बाबा असताना असा विचार आलाच कसा तुझ्या डोक्यामध्ये? मी काही केलं असतं, पण तुझ्या लग्नात दिली असती तुझ्या नवऱ्याला गाडी. हा गाण टाकला असता स्वतःला. वृंदा, हा बघ ना चेक. उठ, हा बघ. काय झालं? तू खुश नाहीयेस? विश्वास नाही ना बसला तुझा? अगं माझाही नाही बसला. म्हणजे सकाळी मला साहेबांनी जेव्हा केबिन मध्ये बोलवलं तेव्हा मी सुद्धा असाच चेहरा केला होता तुझ्यासारखा. पण साहेबांनी मला बोलवलं आणि मला लोनचा चेकच दिला हातात. माझा विश्वासच बसेना. म्हणजे कालपर्यंत हा साहेब माझं लोन नाकारत होता आणि आज एकदम पास कसं केलं? अहो बाबा, याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे ते विचारलं का तुम्ही?
नाही म्हणजे अगं त्यांनी लोनचे सगळे पेपर्स घेतले, माझी सही घेतली त्याच्यावरती. म्हणजे मला पेपर्स दिले त्यांनी काही, पण ते मी विसरलो ऑफिस. म्हणजे नक्कीच जास्त रेटनी लोन दिलं असणार. अहो बाबा, सही करण्याच्या आधी पेपर वाचून नाही का घ्यायचे एकदा? वृंदा, पुरे का तुझं? आता कर्जाची सोय झाली आहे ना, चंदनाच्या लग्नातला अडसर दूर झालाय ना, मग त्यात आता आनंद मानायचा सोडून तू तुझं गणिती डोकं नको चालवूस. हा, आणि वृंदाताई, तू कशा टेन्शन घेतेस? मी आता काम करेन आणि बाबांचं सगळं कर्ज पटकन फेडून टाकेन. पण वृंदा म्हणते ते बरोबरच आहे. यात सगळे देवाचेच संकेत असणार, म्हणून तर त्यांनी आपल्याला संकटात टाकून आपली परीक्षा घेतली ना. चंदना आणि प्रसादचं लग्न व्हावं ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे, म्हणून तर त्याने कर्जाची सोय केली ना. आता खुश आहेस ना तू? हा प्रसाद वरवर दिसतोय तेवढा भोळा नाहीये. हे कसं सांगू मी यांना?